पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। राज्यामध्ये महिला आणि अल्पवयीन बालक मोठ्या प्रमाणात गायब झाले तर ठाणे रायगडमधील घटना समोर आली। निरंजन डावखर यांनी विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केला। जवळपास 30,000 महिला सापडल्या, 8,475 अल्पवयातील मुली सापडल्या तर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी उत्तर दिलेलं आहे। किडनॅप करतात, पळून नेतात, याच्या संदर्भातली आपण अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग सेलच्या माध्यमाने जी ऑपरेशन्स आहेत ती कुठल्या पद्धतीने कडक याच्यावरती कायदे आपण राबवणार। आणि त्याचबरोबर सभापती महोदय, रायगडमधल्या एका घटनेचं मी याच्यामध्ये आपल्याला उदाहरण दिलेलं आहे। त्याच्यामुळे या स्वरूपात आपण व्यापक स्वरूपात ह्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात काय कारवाई करणार या सभापती महोदय माझ्या दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत। कोकणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये सभापती महोदय जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये 70 पेक्षा जास्त अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्यात, तर एकंदरीत राज्यामध्ये काय परिस्थिती आहे याची पण माहिती सभागृहाला भेटावी अशी विनंती। ऑपरेशन शोध ही विशेष मोहीम आपण त्या ठिकाणी राबविली। ऑपरेशन शोधच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये आपण 4,960 महिला आणि 1,364 बालकांचा शोध त्या ठिकाणी ऑपरेशन शोधच्या पहिल्या टप्प्यामध्ये घेतला। नंतर पुन्हा एकदा म्हणजे 1 नोव्हेंबर 2025 पासून 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑपरेशन शोध ही पुन्हा दुसऱ्यांदा मोहीम त्या ठिकाणी राबविली आणि रेकॉर्डवर जवळजवळ 704 बालकांचा शोध आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे। सर्व पोलीस स्टेशनमध्ये अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग सेलची स्थापना करण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीनं निर्भया पथकाची देखील आपण याच्याकरता विशेष जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी स्थापना केली आहे। याच्यामध्ये लवकरच पोलिसांची गस्त अजून जास्त वाढविणे, पोलीस काका आपल्या पोलीस दिदी सक्रिय करण्याच्या उपाययोजना देखील त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। 2,000 पेक्षा जास्त अल्पवयीन मुली अजूनही मिळालेल्या नाहीत आणि म्हणून माझी मुख्यमंत्र्यांनाही माझा तो प्रश्न राहील, अर्थात सरकार म्हणून तुम्हालाही माझा तो प्रश्न राहील की आपण ज्या यंत्रणा उभ्या केल्या त्याचा त्यांनी उल्लेख केला आणि ह्याच्यात उत्तरात सुद्धा आहेत, तरी सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर आपल्या आया बहिणी जर अशा पद्धतीने जर त्या हे होत असतील, गायब होत असतील किंवा पळून नेल्या जात असतील किंवा जे काय असेल ते, हे आपल्याला भूषणावं नाही। महाराष्ट्रासारख्या राज्याला, देशामध्ये कुठेही ते भूषणावं नाही, परंतु महाराष्ट्रासारख्या राज्याला, शाहू फुले आंबेडकरांच्या राज्याला तर अजिबात ते शोभा देणार नाही। म्हणून जेवढ्या यंत्रणा आपण लावलेल्या आहेत, जेवढ्या उत्तरामध्ये, तरी सुद्धा आपण कमी पडतोय ही वस्तुस्थिती आकडे सांगताय। आणि म्हणून त्याच्यासाठी काही विशेष यंत्रणा किंवा त्याच्यासाठी काही विशेष प्रयत्न हे सरकार करणार आहे का? आणि त्या बाबतीमध्ये विशेषतः अल्पवयीन मुलींच्या बाबतीमध्ये आणि या महिलांच्या बाबतीमध्ये त्यांना अशा पद्धतीची यंत्रणा उभी करून न्याय देणार आहे का? आपलं टार्गेट हे आहे की 95-96% आपण पोहोचलं पाहिजे। बालकांच्या बाबतीत आपण पोहोचतो, ते हळूहळू आपण 97% पोहोचतो। अल्पवयीनमध्येही आपण जवळपास 90-92% पोहोचतो। आता 85% आहोत, पण ते वर्ष दुसरं वर्ष होतं। कारण काय आहे की सायकल मी सांगितलं आपल्याला 2-2.5 वर्षाचं सायकल आहे, ते सायकलच्या अनुसार आपण 90% पोहोचतो। 85% जरी या वर्षी दिसत असलो तरी पुढच्या वर्षी आपण 90% 92% पोहोचतो। पण तसंच एकूणच हा जे हेड आहे म्हणजे अल्पवयीन असतील किंवा महिला असतील, या सगळ्यांना शोधण्याकरता स्पेशल मोहिमा या आपण हातामध्ये घेतलेल्या आहेत। त्या संदर्भात स्पेशल स्क्वॉड्स आपण तयार केलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता प्रत्येक पोलीस स्टेशनचं ज्यावेळेस आपण मार्किंग करतो, त्या मार्किंगमध्ये विशेषतः महिलांवरच्या गुन्ह्यांसोबत ज्या बेपत्ता झालेल्या महिला आहेत त्यांना किती शोधलं याच्या आधारावर आपण त्यांचं रँकिंग जे आहे ते रँकिंग करतो। त्यामुळे मला असं वाटतं की शासनाचं याच्याकडे लक्ष आहे, ही परिस्थिती सुधारते आहे, ही अजून सुधारली गेली पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।